ढगफुटीमुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये होत्याचं नव्हतं झालेलं आहे। पाचोरोबारी गावाची ढगफुटीने दुर्दशा झालेली आहे। घरांची मोठ्या प्रमाणावरती पडझड झाली आहे। अनेक ठिकाणी जनावरही दगावली आहेत। तर शिवण नदीच्या पुरामध्ये 7 जणांना जलसमाधी मिळाली आहे। यापैकी तिघांचे मृतदेह सापडलेले आहेत। तर दुसरीकडे सततच्या धुवाधार पावसामुळे नंदुरबार सुरत लोहमार्ग देखील ठप्प झालाय। रेल्वे रुळ खचल्यामुळे अनेक एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे नंदुरबारमध्ये ढगफुटी सदृश्य परिस्थिती पाहायला मिळते। हाहाकार उडालेला आहे। मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। पाचोरोबोरी या ठिकाणी 7 जणांना जलसमाधी मिळाली आहे। तिघांचे मृतदेह सापडले आहेत। नंदुरबार सुरत हा रेल्वे मार्ग देखील खचलेला आहे आणि पावसाचा मोठा फटका या परिसराला बसताना पाहायला मिळतोय। मुसळधार पाऊस सुरू आहे। ढगफुटी झालेली आहे, त्यामुळे हाहाकार माजलेला आहे। जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे। वाहून गेलेल्यांपैकी 3 जणांचे मृतदेह मिळालेले आहेत आणि हा रेल्वे रूळ खचल्यामुळे रेल्वे वाहतूक देखील प्रभावित झालेली आहे। दोन डबे जे आहेत ते रुळावरून घसरल्याचं देखील पाहायला मिळतंय। नागपूर सुरत रेल्वे मार्ग ठप्प झालेला आहे। आमचे प्रतिनिधी आता आपल्याबरोबर आहेत। सध्या काय परिस्थिती आहे नंदुरबारमध्ये पावसाची? प्राजक्ता, सध्या पावसाचा जोर जरी नसला तरी गेल्या 14 तासांपासून जो मुसळधार पाऊस चालू होता, काल रात्रीपासूनच मध्यरात्रीच्या वेळामध्ये तर जोरदार मुसळधार पाऊस झाला। त्यानंतर नागपूर सुरत लोहमार्गावरती जी सुरत भुसावळ पॅसेंजर जी आहे त्या रेल्वे लाईनच्या पटरी खालतील तर माती खचल्याने 5 डबे हे रुळाखालती आलेले आहेत। त्यामुळे सर्व वाहतूक ही ठप्प झालेली आहे आणि येत्या 48 तासामध्ये कोणतीही रेल्वे या मार्गाने जाणार नाही, कारण की सिंगल रेल्वे लाईन असल्यामुळे हा सर्वात विचार प्रशासनाला घेऊन 48 तास रेल्वे वाहतूक ठप्पाचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे। प्राजक्ता, अविनाश, त्याचबरोबर शिवण नदीला पूर आलेला आहे, त्याची काय परिस्थिती आहे सध्या? शिवण नदीला पूर आलेला आहे आणि 8 जण या पुरामध्ये तर वाहून गेलेले। त्यातले 3 जणांचा मृतदेह हा प्रशासनाला मिळवण्यात यश आलेला आहे। मात्र अद्यापही 4 जणांचा मृतदेह असतील किंवा ते कोणत्या स्थितीमध्ये आहेत, जिवंत असतील, तेच प्रशासन त्याचा शोध घेत आहे। प्राजक्ता, अविनाश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातलं जनजीवन पुरतं विस्कळीत झालेलं आहे। एकीकडे नदीला पूर आलेला आहे, दुसरीकडे रेल्वे मार्ग प्रभावित झालेला आहे, पूर्णपणे ठप्प झालेला आहे, कारण रेल्वे रुळ खचल्यामुळे 2 एक्सप्रेसचे डबे जे आहेत ते रेल्वे रुळाच्या खाली आलेले आहेत। तर आपण पाहू शकतोय कशा पद्धतीने घरांची देखील मोठ्या प्रमाणावरती पडझड झालेली आहे। 7 जणांना जलसमाधी मिळाली आहे, तर जनावरांचे देखील या पुरामुळे, या पावसामुळे जीव गेल्याचं पाहायला मिळतंय। नंदुरबारचे जिल्हाधिकारी SM कलशेट्टी आता आपल्याबरोबर आहेत। कलशेट्टीजी, सध्या काय परिस्थिती आहे नंदुरबारमध्ये आणि प्रशासन आता नागरिकांच्या सोयीसाठी काय उपाययोजना करतंय? ते आष्टा सर्कल मध्ये आहे। काल एकूण 380 मिलीमीटरचा पाऊस त्या ठिकाणी झाला आणि त्यामुळं त्या ठिकाणी एकदम पाणी आल्यामुळं आणि एकूण आता सध्या 4 डेथ आम्हाला सापडलेले आहेत आणि एकूण 80 घराचं नुकसान झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे 7 लोक इंजुर्ड झालेले आहेत त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आम्ही त्यांना ऍडमिट केलेलं आहे आणि जवळपास 100 जनावरं त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झालेला आहे। आम्ही पोस्टमार्टम करून त्या ठिकाणी आता सध्या आमची टीम सगळं रात्री 12 वाजल्यापासून आपण काम करतोय त्या ठिकाणी आणि आता बाकीचे अजून 2 जण मिसिंग आहेत, ते शोधण्याचं काम पण चालू आहे आणि आता सध्या पंचनामा करून आता आहे त्या लोकांना आपण जे शिफ्ट केले समाज मंदिर वगैरे त्यामध्ये त्यांना हे करून आता आम्ही परिस्थिती नियंत्रणाखाली आहे। परंतु रात्री एकदम अचानक हे झाल्यामुळं असं घडलेलं आहे। कलशेट्टीजी, मात्र शिवण नदीला जो पूर आलेला आहे, आम्ही पुराचं पाणी पाहू शकतोय, आजूबाजूच्या गावांसाठी काय उपाययोजना केल्यात सरकारने? त्यांची कुठे सुविधा करण्यात आली? या ठिकाणी आपण सगळ्यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे आणि हे जे आस्था सर्कल मध्ये पाऊस घडलेलं ते त्या बाकीच्या सगळ्यांना आपण आपलं डिझास्टर मॅनेजमेंटची टीम, सगळे तहसीलदार, सगळे STO
हे करतायत, गाव पातळीवर सगळ्या आपण सूचना दिलेल्या आहेत. आम्ही लक्ष कलशेट्टीजी, ठेवून आहोत सगळीकडे. खूप खूप धन्यवाद. तुम्ही एबीपी माझाकडे एवढी सविस्तर प्रतिक्रिया दिलीत, माहिती दिलीत त्याबद्दल.